छत्रपती शिवाजी महाराज महाराजेस्व समाधान शिबिर अचलपूर विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार माननीय प्रवीणभाऊ तायडे यांनी अचल परतवाडा येथे नेहरू मैदान इथे आयोजित केलेलं होतं आणि हे गर्दी पाहून घ्या म्हटलं. म्हणजे या तालुक्यातले आसपासले विधानसभा क्षेत्रातले सर्व लोक, मग ते महसूल विभाग असो, प्रत्येक क्षेत्रातले लोक इथे आले होते. आधी तिथं चहाची आणि पाण्याची व्यवस्था चोख केली होती. यावर आता प्रवीण भाऊचीच मुलाखत घेऊ. जो आमदार भेटला का नाही या तालुक्याले, एकही आमदार म्हटलं या अमरावती जिल्ह्यातला पाहून राहिला ना, एवढं कोणतं कार्य करूनच नाही राहिला. निवडून आल्यानंतर गाठी भेटी शाल श्रीफळ, तुम्ही शाल श्रीफळ जास्त दिसतात ना, तुमचे कार्यक्रम लोकांना उपयोगी कसे दिसून राहिले. पहा बरं, काय गर्दी हो का काय. परब तहसील मध्ये महसूल विभागात म्हटलं या शेतकऱ्याला या लोकांना एवढा त्रास होते हो. तुम्ही एका झटक्यात काम केलं का लोक सांगतात राजे हो असा आमदारच भेटला नाही म्हणते. हे प्रेरणा तुम्हाला कुठून आली? मी कार्यकर्ता, मुळातच कार्यकर्ता माणूस आहे. ग्रामपंचायत पासून वर आलेला असल्यामुळं आणि कार्यकर्त्यातच आमदार झालो असल्यामुळं मला काही गोष्ट मोठी वाटत नाही. हो ना, कधी होळ्यावर बसता, कधी एसटी चालवता. आम्ही तर एसटीत बसल्यावर म्हटलं हा माणूस काही समजतच नाही. कधी तिथून हाकलता आणि आता इकडे आमदारकीच्या इलेक्शन मध्ये आल्यानंतर उलटच करून टाकलं तुम्ही. लोकांच्या समस्या त्या त्यांनी एका झटक्यात सॉल्व्ह करून राहिले. कसं आहे, प्रशासकीय कार्यालयात चक्रा मारणारे लोक मी पाहिलेले आहे. मी स्वतः चक्रा मारलेल्या आहे. त्याच्यामुळं काम प्रलंबित राहतात. कोणी साहेबांना भेटू देत नाही. कोणी इथं साहेबच बसलेले आहेत मुळात. जे पॉवर त्यांना जी पॉवर असते, जी त्यांच्यावर शक्ती असते किंवा अधिकार असतात, ते अधिकारच वापरणारे साहेब लोक इथं मंचावर बसले असल्यामुळं सन्माननीय उपविभागीय अधिकारी इथेच आहे, सीओ मुख्याधिकारी इथंच आहे, जे नगर परिषदचे प्रश्न आहे, तहसीलदार साहेब इथंच आहे, त्यानंतर गटविकास अधिकारी साहेब इथं आहे आणि सर्व डिपार्टमेंटचे तुम्ही पाहत आहे जसे स्टॉल लागलेले आहे. त्या भागातले अधिकारी हे HOD इथं बसलेले असल्यामुळं समस्येचं निराकरण इथंच होते. माझ्यासोबत एक धुरंधर म्हणून आले, त्याला विचारलं, ते म्हणजे का आमदार कुठं आहे म्हणे. मी आलं तेच तर आमदार बाबा, जे म्हटलं अलाउन्स करू आले हातात म्हणजे आमदार काही आहे म्हणजे स्वतःच अलाउन्स करू आले. नाही ते आमदाराचं कसं होते, आमदार झाला का एवढी पॉवर वाढते. आता मी पाहूनच राहिलो या मीडियाच्या माध्यमातून. पण तुम्ही स्वतः ते अलाउन्स करू राहिले, त्याच्याबद्दल तुम्हाला कमीपणा वाटत नाही का? तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला जोड देत नाही, स्वतःच अलाउन्स करू राहिले तुम्ही. नाही काय हा कसं आहे, ते काय कमीपणा आहे मला हे समजत नाही. जनतेने दिलेली जबाबदारी आहे आणि जनतेने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं, याच्यात काही हे असले कमीपणा काय आहे? पहिल्यांदा गावातून निघाल त्यावेळेस वाटलं मी आता साली ऊन एवढ्या 64 डिग्रीमध्ये येते म्हटलं आपलं जर तरतड होईल, म्हटलं आमदार येतील आणि फटकन पळतील. पण तुम्ही तर राजे एवढी व्यवस्था करून टाकले, झनान बस वाटतच नाही उन्हाळा म्हणून. हे सगळे अधिकारी लोक पाहत, मी इथं बरोबर 25 कूलरची व्यवस्था आहे इथं. आतमध्ये आले येपर्यंत आहे, फक्त आल्यानंतर जावं वाटत नाही. सारे कार्यक्रम म्हटलं मी ताकद घेऊन राहिले ना. नाही, ते लोकांची कृपा आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, देवाचा आशीर्वाद आहे, लोकांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि लोकांचा विश्वास आहे माझ्यावर. का मी विश्वास आहे म्हणूनच निवडून देणार ना बाबा. लोक तर म्हणत डमी आहे, डमीचं भलकच जमलं त्या आम्ही. दमी म्हणजे हेच विजयाची हमी. बरं का, आता ते टेम्पो गिम्पो ते गाडीत होतं ते काढलं का, तर ठेवलं तर आता तसं काम तर पडून नाही राहिलं. नाही, ते काही कधी वेळ सांगून येत नसते. त्याच्यामुळं काही कधी कधी उन्हाळ्याचे ढोरही आडवायचे, तेव्हाही कामात पडते. कधी कधी घरात सापच दिसते. पण तुम्हाला लई इंटरेस्ट वाटते का असं याच्यात? आमदार म्हणून तुम्ही असे उभे राहतच नाही ना, सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखे तुम्ही उभे आहे ना. हो ना, मग सारं मी कार्यकर्त्यालाच आमदार आहे ना, त्याच्यामुळं काही विषयच नाही ना. मी कार्यकर्त्यातून बनलेला आमदार असल्यामुळं मला काही वाटत नाही त्या गोष्टी. जिल्हा प्रमुखची लाईन लागली म्हणते तुमची, थोडंसं ऐकण्यात आलं आमच्या दर्यापूर तालुक्यात. नाही, पक्ष जो आदेश देईल ते सर्व मान्य करावं लागते. दुसरी गोष्ट, 1 तारखेला सन्माननीय राज्याचे महसूल मंत्री आणि या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब हे 1 तारखेला आम्ही मेळावा घेतलेला आहे. मेळाव्याला उपस्थिती दर्शवण्यासाठी ते स्वतः आणि जनतेचे प्रश्नही ते स्वीकारतील. त्या मेळाव्यानिमित्त ते येणार आहे या अचलपूर तालुक्यात. खूप मोठी गोष्ट आहे की एक म्हणजे पालकमंत्री आमच्या मतदारसंघात जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी आणि पक्षाच्या मेळाव्यानिमित्त येत आहे. हे सुद्धा मी या माध्यमातून तुमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जनतेला. बरं, हा जो पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला यावर आपलं भाष्य काय? निश्चितच हा भ्याड हल्ला आहे आणि कितीही लाड केले कोणाचे तरी ते शेवटी
साप हा सापच असतो, तो चावल्याशिवाय राहत नाही. पण मताईच्या राजकारणासाठी काही लोक त्यांना सुचकारतात, परंतु ह्या वृत्ती ज्या आहे त्या वेळीच ठेचून काढल्या पाहिजे. आणि देशाचे सन्माननीय पंतप्रधान त्या निश्चितच, आणि देशाचे गृहमंत्री लोहपुरुष अमित भाई शहा आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी निश्चितच या गोष्टी गांभीर्याने त्यांनी घेतलेल्या आहे. आणि निश्चितच त्यांना योग्य उत्तर, सडेतोड उत्तर भारताच्या वतीनं दिल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. हे होते प्रवीण भाऊ तायडे, आमदार अचलपूर मतदारसंघाचे. मनात तिच्या काहीच गाय नाही ना बाबा. त्याला कोणते प्रश्न केला की त्याचं उत्तर चटकन ते तयार राहतात, स्वतः चालून करून राहिले. असे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटला पाहिजेत. हे प्रत्येकाच्या म्हणजे जे काम करणारे लोक आहेत असे भेटले पाहिजेत हीच अपेक्षा करतो. धन्यवाद. गंगापन्ना युट्यूब चॅनल.